कुणाची नाही कुणाच्या बापाची सर्वांनी एकत्र या, ताकद वाढवा आणि समान वेतन समान काम हे तत्व आपण लागू करून घेऊ शकतो. न्यायी हक्काकरता, भूमिपुत्रांच्या न्यायी हक्काकरता दिबा पाटलांनी 1970 सालापासून सातत्याने शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याकरता त्यांना न्याय मिळवून देण्याकरता संघर्ष केला. 84 साली जो लढा झाला तो संघर्ष एवढा प्रचंड होता की त्यात 5 हुतात्म्यांचे बळी गेले. त्यातूनच सिडकोनी सरकारला भूमिका बदलायला लागली, जमिनीच्या किमती वाढवून द्यायला लागल्या, 12.5% भूखंड द्यायला लागले. त्यांच्याच गावातून त्यांच्या भूमीतून ही वनिता आलेली आहे, त्यामुळे ती लढाऊ असणार याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. मला एक स्पष्ट सांगायचंय, आपण प्रकल्पग्रस्त आहोत, चुकून एखादा प्रकल्पग्रस्त नसेल तर असा आपला भेदभाव नाही. आपण सगळे कामगार आहोत आणि आपलं अंतिम ध्येय हे सिडकोच्या नोकरीमध्ये कायम व्हायचं आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि ज्याच्या ज्याच्या समस्या आहेत त्यांनी आता तरी बोला, म्हणजे जेणेकरून मॅनेजमेंट पर्यंत आपले प्रश्न जातील आणि त्याच्यावर त्या समस्येवरचं निवारण केलं जाईल. आम्ही कोणीही मॅनेजमेंटची माणसं नाही आहोत, तुमचेच भाऊ आहोत, त्यामुळे तुम्ही बोललंच पाहिजे. बोललो नाही तर आपला एकही प्रश्न सुटणार नाही. आम्हाला 10,000 राबवलं जाते की 15,000 चालू, तर आम्हाला समान काम समान वेतन जर तुमची द्यायचं होत नसेल सध्या, तर कमीत कमी आम्हाला किमान वेतन तरी दिलाच पाहिजे. ठेकेदार पद्धत ही बंदच झाली पाहिजे आणि आम्हाला सिडको महामंडळात समाविष्ट केलं पाहिजे, हा आमचा हक्क आहे. आणि जर सिडको महामंडळाने केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा घाबरणार नाही. मॅटर्निटी लिव्हवर जातो तेव्हा आम्हाला सन्मानाने परत रिटर्न घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला भांडायला नाही लागलं पाहिजे, आमचा हक्क आहे आम्हाला घ्याच म्हणून, तर आम्हाला ते आम्हाला सन्मानानेच घेतला पाहिजे. आणि आमची सॅलरी जे आम्हाला 6 महिन्यानंतर ES ऑफिसमध्ये जाऊन घ्यावी लागते, तेव्हा दर महिन्याला जर दिली गेली तर ते जास्त सोयीस्कर होईल असं मला तरी वाटते. सिडको महामंडळाच्या प्रशासनाला डाग विचारायचा आहे. तर सिडकोमध्ये जे परमनंट कामगार आहे तो जर या संगणकावरती जे काम करतो तोच काम हा माझा इथे बसलेला कामगार सुद्धा करतोय, तर जर त्याला जो पगार दिला जातो, त्याला सेवा सुविधा दिल्या जातात, त्याच सेवा सुविधा या माझ्या कामगाराला मिळायला पाहिजे हे मी त्यांना सांगून इच्छितो. जर आमचे लोक शिकले नाहीत तर तेव्हा ज्या तुमच्या अधिकाऱ्यांनी भरती केली ते अनाडी होते का? ते जर तुमचे अनाडे असतील कामगार तर त्यांनी माझ्या बिनशिकेला कामगारांना भरती केलं हे मी त्यांना विचारू इच्छितो. कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी कामावरून काढून टाकणार नाही, या ऑर्डर मिळाले आणि त्याच्यानंतर या मागच्या 6 महिन्यामध्ये मला ते कॉन्ट्रॅक्टर बदलला म्हणण्यापेक्षा त्याच कॉन्ट्रॅक्टरला नवीन पिरियड वाढवून दिला. पण हा पिरियड वाढवून देताना जाणीवपूर्वक 4 दिवसांचा आपल्या कामगारांना तात्काळ ठेवली आणि या 4 दिवसाचा सुद्धा पगार त्यांनी कापलेला आहे. तर मी आज सुद्धा मागणी करेन की या 4 दिवसाचा पगार जो आम्ही काम केलेला आहे त्या 4 दिवसाचा पगार सुद्धा आम्हाला देण्यात आहे. जो एकच वर्ष दिला गेला, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट चालू झाला, ज्या वर्षीच कॉन्ट्रॅक्ट चालू झाला त्या वर्षी फक्त 21 सुट्ट्यांचा पगार देण्यात आला. त्यानंतर ते 21 सुट्ट्यांचा पगार आमचा कट करण्यात आला. तो का कट करण्यात आला आणि कुठल्या काही कट करणार ते समजलं पाहिजे आम्हाला. परमनंटच्या दिशेने आपल्याला नाव त्याच्या पुढे झालाच पाहिजे, ही माझी विनंती सर्वांना आहे आणि ही माझी मागणी आहे. सिडको महामंडळामध्ये गेली 10 ते 12 वर्ष सिडकोचं आस्थापन कंत्राटी पद्धतीवरनं चालू आहे. अत्यंत शर्मेची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. हे सगळे कामगार याच्यातले बहुसंख्य प्रकल्पग्रस्त आहेत,
नवी मुंबई करता यांच्या जमिनी सिडको महामंडळाने घेतलेल्या आहेत. वास्तविक बघताना यांना कंत्राटी पद्धतीवरती ठेवायचं काही काम नाहीये. कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट जो आहे तो स्पष्ट आहे की जिथे कायमस्वरूपाचं काम आहे, वेन द नेचर ऑफ वर्क इज ऑफ पेरिनल, कायमस्वरूपाचं काम असेल तर तिथूनच्या कामगाराला कंत्राटी पद्धतीवर ठेवता येत नाही. त्यांना कायमस्वरूपाची नोकरी दिली पाहिजे, हा कायदा आहे. त्याचप्रमाणे या कामगारांना कायम स्वरूपाचं वेतन, भत्ते आणि सवलती मिळाल्या पाहिजेत, असे विविध कायदे आहेत. आश्चर्य वाटतं मला की 10 ते 12 वर्ष आपण बघतोय सगळी तरुण मुलं मुली आहेत, हे सिडकोमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करतायत. आज ही मंडळी 1 दिवसाच्या लाक्षणिक आंदोलनात भाग घेतल्यामुळे सिडकोचं कामकाज आज ठप्प झालेलं आहे. खऱ्या अर्थाने सिडकोचं आस्थापन चालवणारी ही सगळी मुलं मुली आहेत, यांना नोकरीमध्ये कायम करायला पाहिजे, पहिली मागणी आहे. आज हा सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला तर लक्षात येईल की यांना गेले 10-12 वर्ष कसलं वेतन देत आहेत, तर दुकाने आणि आस्थापने, शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंट म्हणजे गुमास्ता कामगारांचं, जे पुढ्या बांधणारे कामगार आहेत त्या कामगारांचं वेतन देतात. हेच कामगार आज जवळजवळ 250-300 हे कामगार आहेत, टंक लिखित आहेत, क्लार्क आहेत, कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत, याच्यामध्ये अग्निशामक दलाचे कामगार आहेत, काही ड्रायव्हर आहेत, काही शिपाई आहेत. हे निरनिराळ्या विभागामध्ये सिडकोचं आस्थापनाचं काम करतात. सिडकोचा कार्मिक विभाग आहे, मला त्यांना विचारायचं आहे की मुळामध्ये तुम्ही यांचा पगार देताना कशा पद्धतीने पगार देता, याचा कधी आढावा घेतलात की नाही. सिडकोच्या कार्मिक जे काही पर्सनल मॅनेजर आहेत त्यांना हा प्रश्न जरूर आपण विचारायला पाहिजे की तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये तुमच्याच हाताखाली कायम स्वरूपाचं कामगारांचं जे काम करतात त्याच मुलांना तुम्ही कशा प्रकारे अशा कंत्राटी पद्धतीवर ठेवताय आणि त्यांना शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंटच्या कायद्याप्रमाणे पगार देताय. तो मुळामध्ये ह्या कामगारांना पहिली मागणी तर आमची आहे की यांना कायम स्वरूपाचं काम असलं आहे, त्यामुळे त्यांना कायम केलं पाहिजे, मागणी आहे. या संदर्भात त्यांना विचार करायला वेळ लागेल, कारण त्यांना ह्या गोष्टीची गणतीच नाही. आपलं काम चालतंय सहजप्रमाणे, अगदी चाललेलं आहे त्यांचं. जोपर्यंत प्रतिकार करत नाही, जोपर्यंत आपल्या मागण्यांकरता आवाज उठवत नाही, तो पण लक्ष द्यायचं नाही, अशी एक मेंटॅलिटी या सिडकोच्या चुकीची एक मानसिकता सिडकोच्या व्यवस्थापनाची आहे. असताना मला जाणून द्यायचं आहे की यांना मुळामध्ये किमान वेतन जे आहे, किमान वेतनाचा कायदा आहे. किमान वेतनाचा कायदा केव्हा आला? 1948 साली. स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 1947 साली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्या वर्षात डॉक्टर बाबासाहेबांनी जो दिलेला कायदा आहे हा किमान वेतनाचा कायदा आहे. त्यामुळे किमान वेतन या प्रत्येक उद्योगातलं किमान वेतन वेगवेगळं आहे. आता सिडकोतले ह्या कामगारांना किमान वेतन कोणतं दिलं पाहिजे? तो प्रिन्सिपल एम्प्लॉयर, मूळ मालक या नात्याने त्यांच्या कामगारांना जो पगार मिळतो, म्हणजे सिडकोच्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तोच पगार, भत्ते, सेवला, सवलती, रजा दिल्या पाहिजेत. आता एका या मुलींनी सांगितलं मॅटर्निटी म्हणजे हा प्रसूतीच्या नंतर महिलेचा मूलभूत हक्क आहे. आपण जन्माला येतो, आईच्या पोटी आपण उदरामध्ये जन्म घेतो, हक्क नाही आम्हाला? तर मुलगी या माता आहेत त्यांना बाळणपणाच्या रजेकरता सुद्धा भांडायला लागतं. म्हणजे काय चाललं काय या व्यवस्थापनाचं? या व्यवस्थापनामध्ये अनेक म्हणजे आज इथूनचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, सिनियर IAS ऑफिसर आहेत, आज चीफ सेक्रेटरीच्या दर्जाचे आहेत, 5-6 IAS ऑफिसर आहेत. काय करतात काय तुम्ही लोक? तुम्हाला घटनेची पायमल्य होते आपल्याच डिपार्टमेंटमध्ये, हे कसं काय सण होतं? हे याकरता म्हणजे आम्ही रस्त्यावर यायलाच नाही पाहिजे. हे सुमोठं स्वतःहून सिडकोच्या व्यवस्थापनाने याची दखल घ्यायला पाहिजे. पहिली मागणी आमची राहील, या लोकांना कंत्राटी पद्धत बंद करा, कायम करा. दुसरी गोष्ट, सगळा आढावा घेतला, लक्षात आलं जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनी यांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कापात केली आणि 18 महिन्याची, जवळ 17 ते 18 महिन्याची रक्कम ही भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयामध्ये भरली नाही. हा 18 महिन्याचा फ्रॉड केलेला आहे त्यांनी. मुळामध्ये त्याला ब्लॅकलिस्ट टाकून उपयोग होणार नाही. त्याचं कॉन्ट्रॅक्ट ताबडतोब रद्द केलं पाहिजे आणि या जागेवरती कामगारांना कायम केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, माझ्या मुलींनी सांगितलं की आम्हाला 21 दिवसाची रजा मिळतात, त्याही मिळत नाही, त्याचं एन्कॅशमेंट मिळतं नाही. माझं उलट थोडक्यात म्हणणं आहे की या सगळे कायदे आहेत, हे कायदे बसल्यात ठेवलेले आहेत. सिडकोने आपल्या या सगळ्या धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे. 84 साली दिवानी जो लढा दिला होता त्यांचा आपण 13 तारखेपासून सगळीकडे नवी मुंबईमध्ये त्यांचा आपण स्मृती दिन, जयंती साजरी केली. आज त्याच भूमीवरती आज माझे सहकारी आहेत अनिल जाधव आणि आमचे संतोष पवार. महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायतीतल्या कामगारांना किमान वेतन देण्यात पाहिजे. ह्याच जागेवरती, ह्याच भूमीवर त्यांनी 7 दिवस उपोषण केलं आणि त्या उपोषणाबद्दल मी दिवसभर इथे असायचो. त्याचा सरकारवरती दडपण आलं
आणि नगरपालिका नगरपंचायतल्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिलं गेलं पाहिजे. म्हणजे ह्या आमच्या कायदेशीर हक्काकरता सुद्धा आम्हाला लढायला लागतंय. दुर्दैव आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे, आज हा इशारा आहे. ही तरुण मुलं आहेत. आज आपण बघतो या मुलाचं भवितव्य काय, 7 आणि 8 हजार रुपयावरती यांना पगार घेतो आपण. ही अमानुष पद्धत थांबवली पाहिजे. आणि आज झालं तर ठीक आहे, नाही तर पुढचं आम्ही धरण ठेवू. आणि मला खात्री आहे की सिडको एम्प्लॉईज युनियन ही एक लढाऊ कामगार संघटना आहे. एकेकाळी त्या संघटनेच्या बरोबर मी काम करत होतो. त्यावेळेच्या ठेकेदार पद्धती आम्ही मोडून काढल्या होत्या. आज सिडको एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकारी आणि त्या युनियनला काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यांचंच काम आम्ही करतोय. वेळ आली तर त्यांना सोबत घेऊन हातात हात घालून सिडकोचं कामकाज पूर्णपणे आम्हाला थांबवायला लागणार आहे, याचा मी आज इशारा देतो. धन्यवाद. पेमेंट मिळाला नव्हता. जेव्हा आम्ही आंदोलन करू असं इशारा जेव्हा आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला ना, तेव्हा त्यांनी अर्जंट बेसवर आम्हाला सॅलरी टाकली 1 महिन्याची, जेणेकरून आमच्यावर दबाव टाकला जाईल की आंदोलनाला बसू नये. आणि दुसरी गोष्ट, आमचा 18 महिन्याचा PF भरला नाही. तुम्ही जर डिडक्ट करताय, कट करताय पेमेंट आमचा, तर आमच्या अकाउंटला जमा होत नाहीये, ते दिसत नाही. आणि आम्ही वारंवार फॉलोअप घेतला त्यांचा, तर ते म्हणायचं की सर्व्हर प्रॉब्लेम आहे, काहीतरी इश्यू आहे, आम्ही करतो, आणि होत नव्हता. जेव्हा आम्ही पर्सनलकडे कंप्लेंट केली की बाबा आमचा PF जमा होत नाहीये, आमचं आणि आम्ही PF जमा होत नाही म्हणून कंप्लेंट केली, तर तुम्ही आमचं पेमेंट स्टॉप केलंय, तर ते जरा खटकलं गेलं. आणि आमचा PF जमा व्हावा, इव्हन आम्हाला सॅलरी मिळावी. आणि आता जसं साहेबांनी म्हटलं की आम्हाला मॅटर्निटी लिव्हसाठी भांडावं लागतं, तर ते आम्हाला ती आमच्या हक्काची लिव्ह आहे आणि ती आम्हाला सन्मानानंच आम्हाला मिळायला पाहिजे, असं मला तरी वाटते. 2 महिने झाले तुमचा पगार झाला नाही, तुम्ही बोलताय. हो. कसं चालतं? आता घर कसं चालतं आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण महागाई बघतो, ट्रॅव्हलिंगचा खर्च बघतो, सतत काही ना काही वाढत असतं, GST वगैरे वाढलेले असतात. आणि अशाच ह्याच्यावर आम्ही कसं तुटपुंज पगारात किंवा 2 महिने पगार न झाल्यामुळे आमची अवस्था जी आहे ती फक्त आम्हालाच माहिती आहे की आम्ही खूपच हालाकीने आम्ही सफर करतायत. तर त्याकडेही सिडकोने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला समान काम समान वेतन करून द्यावं, आम्हाला सिडकोमध्ये सामावून घ्यावं, असे मी सिडकोला विनंतीच करेन. की मी मोठी नाही सिडकोपेक्षा, पण मी विनंती करेन की आम्हाला सिडकोमध्ये सामावून घ्यावं, आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावं. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी वनिता विशाल करत. कुठे काम करता? मी आता सिडकोमध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला आहे.